थांब, आता तुझ्या आयुष्याचं सोनं होणार आहे. तू इतके दिवस जे सहन केलंस, जी मेहनत केली, ज्या गोष्टीसाठी तू वाट पाहिली, त्या सगळ्याचा परिणाम आता दिसायला सुरुवात होणार आहे. कधीकधी आयुष्यात अडचणी येतात, लोक साथ सोडतात, परिस्थिती आपल्या विरोधात जाते. पण लक्षात ठेव, प्रत्येक कठीण काळानंतर नवीन संधी येते. तुझी किंमत कोणाच्या बोलण्यावर ठरत नाही. तुझी किंमत तुझ्या मेहनतीने, तुझ्या विश्वासाने आणि तुझ्या प्रयत्नांनी ठरत असते. आजपासून जुन्या चिंता सोड आणि नवीन सुरुवात कर. कारण बदल बाहेरून नाही तर आपल्या विचारापासून सुरू होतो. विश्वास ठेव, मेहनत करत राहा. कारण तुझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी येण्यासाठी तू तयार होत आहेस. होय, असाच स्वामींवर विश्वास ठेवणाऱ्यांनी एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करा. आयुष्याचं सोनं करण्यासाठी स्वतःवर विश्वास आणि सतत शिकण्याची वृत्ती, सकारात्मक दृष्टिकोन, वेळेचं नियोजन ह्या काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या सवयी तुमच्या जीवनात आमूलाग्र सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. कोणत्याही परिस्थितीत हार न मानता मार्ग काढणे आणि प्रत्येक वाईट गोष्टीतून काहीतरी शिकत राहणे हे जमलं पाहिजे. काळानुसार, वेळेनुसार, परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करणे, नवीन गोष्टी शिकत राहणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. स्वामी म्हणतात, बाळा, पहिलं सुख निरोगी काया या उक्तीनुसार चांगल्या आरोग्यासाठी दररोज व्यायाम आणि चांगला आहार, पॉझिटिव्ह मन, चांगलं मन असणं गरजेचं आहे. स्वतःशी, इतरांशी प्रामाणिक राहा. कारण खोट्यावर आधारित नातं जास्त काळ टिकत नाही. कामाच्या व्यापातून वेळ काढ, स्वतःचे छंद जोपास, आपल्या जवळच्या माणसासोबत आनंददायी क्षण घालव. माझ्या लेकरा, बघ, तुला वाटत असलेली भीती आता सर्व काही निघून जाणार. कारण स्वामींचे आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. माझ्या लेकरा, बघ, तुला असं वाटतं की तुझं काही स्वप्न पूर्ण होत नाही, पण तसं नाही. तुझे सर्व स्वप्न आता पूर्ण होणार आहेत. कारण तुझ्या आयुष्यातील आता पनवती निघून जाणार आहे आणि सुख, समाधान येणार आहे. सुखी जीवन करण्यासाठी माणसाला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. म्हणून स्वामी महाराजांची शिकवण आजही लोकांना योग्य दिशा देत आहे. म्हणून माझ्या लेकरा, बघ, आता तुला वाटतं की तुझं काही नाही, पण तुझ्या सर्व चांगल्या इच्छा आता पूर्ण होताना तुला दिसणार आहे. माझ्या बाळा, बघ, तुला वाटत असलेलं सर्व काही आता तुला मिळणार आहे. फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव. आणि विश्वास असेल तर माझ्या देवावर विश्वास आहे असे तू टाईप कर. तुझ्या आयुष्यात तुला आनंदी व्हायचं असेल तर तुला काही गोष्टी लक्षात ठेवावे लागेल. बाळा, खरे चप्पल घालेपर्यंत खोटे संपूर्ण गावाला फिरून येतं. पण आज ना उद्या सत्य समोर येतच असतं. आयुष्यभरात कायम एकच गोष्ट लक्षात ठेवायची. ज्या नात्याची सुरुवात छोट्या गोष्टीपासून होते, ते नाते भविष्यात कधीच टिकत नाही. म्हणून बाळा, आयुष्यामध्ये जीवन जगत असताना अनेक समस्यांचा सामना आपल्या सर्वांना करावा लागतो. अनेकदा आपण स्वतःला, इतरांना वाचवण्यासाठी खोटे बोलतो. मात्र सर्वांनाच माहिती आहे की खोटी गोष्ट जास्त काळ टिकत नाही. पण जर एकदा आपल्याला खोटं बोलण्याची सवय लागली तर ती आयुष्यभर राहते. एकदा बोललेलं खोटं कधी ना कधी पुढे येतच. यामुळे शक्यतो आपण खोटे बोलणे टाळावे. एकदा का तुम्हाला खोटे बोलण्याचा डाग पडला तर मग तुम्ही कितीही खरे बोललात, सत्य सांगितलं, तरी लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. जीवनाची सत्याची बोलण्याची जी सुरुवात आहे ती खूप चांगली आहे, ती खऱ्याची असावी. खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला आपण किती जबाबदारी देतो हे माहीत नसते. कारण एक खोटे बोलण्यासाठी त्याला आणखी 10 खोटे बोलावे लागतात. यामुळे कधीच माणसाने स्वतःसाठी, इतरांसाठी किंवा कितीही वाईट सिच्युएशन असली तरी खोटं बोलू नये. समोरच्याचा विश्वासघात करू नये. खोटे बोलणं टाळा. भलेही खोटे बोलून आपले नुकसान झाले तरी चालेल. आपण एक सुविचार नेहमी ऐकतो
की कितीही खोटं बोललं, मांजर कितीही डोळे बंद करून दूध पित असली तरी हे लपवू जा शकत नाही की मांजरीने दूध पिलं. म्हणून भविष्यात नात्याची जर सुरुवात शेवटपर्यंत चांगली ठेवायची असेल तर सत्य बोलावं. आयुष्यात सावली आणि आरशासारखी मैत्री करावी. कारण सावली कधीच आपली साथ सोडत नाही आणि आरसा कधीच खोटं बोलत नाही. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा. स्वामी म्हणतात, बाळा, कधीकधी आयुष्यात असा काळ येतो जेव्हा वाटतं सगळं आपल्या विरोधात आहे. पण माझ्या लेकरा, तुझा आजचा संघर्ष हार म्हणून बघू नकोस. हाच संघर्ष तुला उद्याच्या यशासाठी तयार करत आहे. काही लोक तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत, काही लोक तुझी मजा घेतील, पण तुझं काम आहे स्वतःवर आणि तुझ्या देवावर विश्वास ठेवणं. विश्वास असेल तर लव यू गॉड असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. दररोज एक पाऊल पुढे टाक, कारण मोठं यश एका दिवसात मिळत नाही. तुझी वेळ येईल, थांबू नकोस, प्रयत्न सोडू नकोस. ज्या व्यक्तीने संघर्ष पाहिला आहे त्याला यशाची किंमत सगळ्यात जास्त कळते. तुला वाटत असेल की तुझी वेळ बदलणार आहे तर हा संदेश तू पुढे शेअर कर. कधीही कोणत्याही नात्याची सुरुवात खोटं बोलून करू नकोस, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप तुला करावं लागणार आहे. होय माझ्या लेकरा, बघ, नातं टिकवायचं तर विश्वास जप, कारण विश्वास तुटला की सगळं बदलतं. जर सुरुवातच खोटी असेल तर शेवट कितीही सुंदर असलं तरी मनात शंका राहते. नात्यात प्रेमापेक्षा जास्त गरज असते प्रामाणिकपणाची. एक छोटंसं खोटं आज लपेल, पण उद्या ते मोठं पश्चाताप देऊन जाणार आहे. नातं बनवताना चेहरा नाही तर सत्य दाखव, कारण खोट्यावर उभं केलेलं नातं कधी ना कधी कोसळणार असतं. कोणत्याही नात्याची सुरुवात खोटं बोलून कधीच करू नको बाळा, कारण नातं फक्त दोन व्यक्तींनी नाही तर विश्वासाने जोडलेलं असतं. सुरुवातीला छोटं छोटं खोटं बोलणं काहीच वाटत नाही, पण जेव्हा सत्य समोर येतं तेव्हा दुखापत त्या खोट्यामुळे नाही तर तुटलेल्या विश्वासामुळे, विश्वासघातामुळे होते. प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नसते, चुका असतात, कमतरता असतात, पण नात्यात सर्वात मोठी गोष्ट असते ती एकमेकांशी प्रामाणिक राहणं, एकमेकांचा विश्वास जपणं. कारण खोट्यावर उभं केलेलं नातं जास्त काळ टिकत नाही. सत्यावर बांधलेलं नातं आयुष्यभर साथ देतं. म्हणून नातं बनवताना दिखावा नको तर खरं मन दाखव. प्रेम मिळविण्यासाठी खोटं बोलण्याची गरज नाही. योग्य व्यक्तीला तुमचं सत्य आवडायला पाहिजे आणि ते नातं कायम सोबत राहतं. विश्वास असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. बाळा, पहिल्यांदा खोटं बोललं की वाटतं छोटी गोष्ट आहे, जाऊ दे, पण ह्याच छोट्या छोट्या गोष्टी नात्यात अंतर निर्माण करतात. एखाद्याला काही काळासाठी खुश ठेवण्यासाठी खोटं बोलता येतं, पण आयुष्यभराचा विश्वास फक्त खऱ्याने, सत्याने मिळवता येतो. नात्यात आपली चूक मान्य करण्याची हिंमत ठेवा. परिपूर्ण कोणीच नाही, पण प्रामाणिक नक्कीच आपण बनू शकतो. जिथे विश्वास तिथे नातं मजबूत, जिथे फसवणूक तिथे मन हळूहळू दूर जातं. खोटं बोलून कोणाला मिळवण्यापेक्षा सत्य सांगून योग्य व्यक्तीला सोबत ठेवणं कधीही चांगलंच आहे. माझ्या बाळा, आयुष्यभर पश्चाताप करायचा नसेल, आयुष्याची राख रांगोळी करायची नसेल तर नातं जप, विश्वास जप. कारण आयुष्यात पैसा, वस्तू, गोष्टी सर्व काही तुला परत मिळतील, पण एकदा तुटलेला विश्वास, दुखावलेलं मन परत मिळवणं खूप कठीण आहे. नातं मोठ्या मोठ्या शब्दांनी नाही तर छोट्या छोट्या गोष्टींनी टिकतं. खोटं काही काळासाठी नातं वाचवू शकेल, पण सत्य आयुष्यभर सोबत राहील. समोरच्या व्यक्तीची किंमत असताना तिला वेळ दे, तिची काळजी घे
आणि सर्वात महत्त्वाचं, तिच्याशी प्रामाणिक राहा. ज्यांना आपण आपलं मानतो त्यांचं मन कधीही तोडू नका. कारण काही जखमा दिसत नाहीत, पण त्या आयुष्यभर लक्षात राहतात. नातं जप, विश्वास जप. खरी माणसं, खरी नाती आयुष्यात पुन्हा पुन्हा मिळत नाहीत. माझ्या लेकरा, बघ, सर्व काही तुला मिळणार आहे. फक्त तू स्वतःशी प्रामाणिक राहा. काही लोकांना गमावण्यापेक्षा स्वतःचं सत्य सांगणं कधीही चांगलं आहे. खोटं कितीही सुंदर वाटलं तरी ती सत्याची जागा घेऊ शकत नाही. आज तुम्ही एक छोटं लपवाल, पण नातं कायमचं गमवाल. नातं टिकवण्यासाठी 1000 कारणं नको. एक खरं मन पुरेसा आहे, जो विश्वास आणि प्रामाणिकपणा जपत आहे. माझ्या लेकरा, बघ, तुला सर्व काही मिळणार आहे. आयुष्याची नवीन सुरुवात आता होणार आहे. जे लोक तुला कमी समजत होते तेच आता तुला भेटण्यासाठी तडफडणार आहेत. नशिबाने उशीर केलं असेल, पण आता तुझ्यासाठी खास आहे. आजचा संदेश तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देणार आहे. कारण तुझ्या संघर्षाचा वाईट काळ संपला आणि विजयाची वेळ जवळ आली आहे. विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कारण की तुझ्या डोळ्यातले अश्रू आता कायमचे थांबणार आहेत आणि तुझ्या तोंडावर हसू कायमचं राहणार आहे. फक्त तू विश्वास ठेव. विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.